गर्दा जय जयकार बंधुनो गर्दा जय जयकार शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या निधनाने एक लोकाग्रणी व कर्तव्य कठोर नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील अशा या लोकनेत्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून विनम्र आदरांजली समर्पित करण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संस्थापक अध्यक्ष पूजनीय भावा शिंपी गुरुजी यांच्या सहचारिणी कलावतीताई शिंपी यांचे नुकतेच देहावसान झाले। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून स्मृतिशेष माईंना भावपूर्ण श्रद्धांजली। राज्याचे माननीय शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांची शनिवार दिनांक 24 जानेवारी रोजी मालेगाव येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रतिनिधींनी भेट घेतली। यावेळी टीईटी मधून शिक्षकांना दिलासा मिळावा, संच मान्यता धोरणात बदल, शिक्षकांना ऑनलाईन कामातून मुक्त करावे, निपुण महाराष्ट्र ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन चाचणी बंद करावी अशा प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। यावेळी माननीय मंत्री महोदयांनी राज्याच्या शिक्षण विभागास आवश्यक कार्यवाहीचे लेखी निर्देश केले। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य उपाध्यक्ष आनंदराव कांडळकर, विभागीय सहसचिव प्रकाश सोनवणे, नाशिक जिल्हा शाखेचे अध्यक्ष जिभाऊ बच्छाव, वर्धा जिल्हा उपाध्यक्ष सुदेश खोब्रागडे, नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी सुधाकर पवार, हेमंत पवार उपस्थित होते। दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी पुणे जिल्हा शिक्षक समितीच्या समिती प्रहार दिनदर्शिकेचे प्रकाशन कोथरूड पुणे येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्यनेते उदय शिंदे यांचे हस्ते संपन्न झाले। यावेळी स्वर्गीय भावा शिंपी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उमेश अण्णा शिंपी, वीज वितरण कंपनी निवृत्त पदाधिकारी प्रल्हाद भांडारकर, शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, पुणे जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील वाघ, सरचिटणीस संदीप जगताप, कार्याध्यक्ष बाळासाहेब लांघी, कोषाध्यक्ष सुनील लोणकर, पुणे जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र जाधव, बापूसाहेब तावरे, संजय लोहार, विठ्ठल जोशी, सुनील कवठे व इतर पदाधिकारी उपस्थित होते। राज्यातील 12 जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठीचे मतदान सुधारित आदेशाप्रमाणे 8 फेब्रुवारी रोजी होत आहे। याच दिवशी आधी जाहीर झाल्यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सीटीईटी परीक्षा होत आहे। निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांना परीक्षा देण्यात अडचण येत असल्यामुळे संबंधित शिक्षकांना सूट द्यावी अथवा आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ व महाराष्ट्र निवडणूक आयोग यांच्याकडे केली आहे। नागपूर जिल्ह्यातील शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी टीकाराम कडूकर, जगदीश इनवाते, संजय वंजारी, प्रमोद सुरवसे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीत प्रवेश घेतला। सदर प्रवेश सोहळा नागपूर येथे दिनांक 18 जानेवारी रोजी विदर्भ साहित्य संघाच्या कार्यालयात संपन्न झाला। यावेळी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे, ज्येष्ठ नेते सुरेश पाबळे, राज्य कार्यकारिणी पदाधिकारी अनिल नासरे, जिल्हा शाखेचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे, विभागीय पदाधिकारी विलास काळमेघ, वर्धा जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष सुदेश खोब्रागडे, वर्धा जिल्हा सोशल मीडिया प्रभारी पवन बानोकर, सुरेश श्रीखंडे, सुरेंद्र कोल्हे, दिगंबर कडू, पुष्पा पानसरे आदींसह मोठ्या संख्येने शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी शिक्षक सेनेच्या 110 सक्रिय सदस्यांनी शिक्षक समितीमध्ये प्रवेश केला। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नागपूर जिल्हा शाखेचे सरचिटणीस म्हणून प्रमोद सुरोसे यांची आणि नागपूर विभागाच्या सचिवपदी निळकंठ लोकरे यांची नियुक्ती करण्यात आली। भंडारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या दीर्घकालीन प्रलंबित असलेल्या समस्या निकाली काढण्याबाबत दिनांक 19 जानेवारी 2026 ला नागपूर विधान परिषद क्षेत्राचे माननीय आमदार सुधाकरराव अडबाले यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या भंडारा जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली। प्रलंबित असलेले प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे याकरिता माननीय आमदार सुधाकर अडबाले यांनी भंडारा जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना निर्देश दिले। यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य संजय अजबाले, अरुण बघेले, जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश पुरके, जिल्हा सरचिटणीस रवींद्र नखाते,
जिल्हा पदाधिकारी आचल दामले यांची उपस्थिती होती. आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो. धन्यवाद. जय समिती. गर्दा जय जयकार बंधुनो, गर्दा जय जयकार.